श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्हाला जर खाण्याची आवड असेल, तुम्ही खवी असाल, तर तुम्ही नक्कीच बरोबर चॅनलवर आहात. आजची आपली रेसिपी आहे मस्त होणारा टोमॅटो राईस. चला बघूया काय काय साहित्य लागतं आहे ते. आपण काय घेतलेलं, तांदूळ घेतलेले 1 ते 1.5 वाटी भिजवून ठेवलेले आहे. त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे, 3 टमाटर चिरून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या छान आपण चिरून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या. त्याच्यानंतर आपण धने पावडर घेतलेलं आहे, लाल रंगाचं तिखट घेतलेलं आहे, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. आपण हा भात डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत, म्हणून डायरेक्ट कुकरच दाखवला तुम्हाला. आपण तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये छान घातलेलं आहे आपण मोहरी, थोडंसं जिरं आणि मिरच्या घातलेल्या आहे. सोबतच आपण लसणाच्या पाकळ्या ज्या चिरून घेतलेल्या त्या पण घातलेल्या आहे आणि आपण हे छान होऊ देणार आहोत. लसणाच्या पाकळ्या आणि व्यवस्थित मस्त खमंग छान आपण हे छान तेलामध्ये होऊ देणार आहोत. हे झालं की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मग कांदे जे आपण चिरून घेतलेले आहे. बघा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा गोल्डन झालेल्या आहे, छान शिजलेल्या आहे आपला लसूण. त्याच्यात आपण कांदा घातलेला आहे आणि आपण हा पण शिजवून घेऊया. ही रेसिपी मोस्टली साऊथ इंडियन रेसिपी आहे, पण जेव्हा मी खाल्ली होती ही रेसिपी ना, मला खूप आवडली आणि मी म्हटलं की मी असेच्या असेच बनवून दाखवेल आणि मी खरंच तसेच ऑलमोस्ट हॉटेल टाईप्सच रेसिपी बनलेली आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कांदे झालेले होते, तर मी आता त्याच्यामध्ये टमाटे घातले आहेत आणि टमाट्यांना आपण कमी आचेवर शिजू देणार आहोत. 2 ते 3 मिनटं किंवा 5 ते 7 मिनटं मी थोडंसं ना हे झालेलं आहे टमाटे घातले की ना थोडं आपण त्याला झाकून ठेवूया. थोडंसं एकदम किंचितसं मीठ घातलेलं होतं टमाटर घातल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण छान थोडंसं याला वाफेवरच 2 ते 3 मिनटं शिजू देऊया. आणि त्याच्यानंतर बघा मस्त असे टमाटर आपले शिजलेले आहेत. बघा छान मस्त असा वाफ येतो आहे, एक नंबर झालेली आहे टमाटर. त्याच्यामध्ये आपण आता 2 मिनटं आणखी होऊ देते मी, कारण टमाट्यांवरच या टोमॅटो राईसचा पूर्ण खेळ आहे. टमाटे किती शिजतात किती नाही, मला तरी असंच वाटतं. कारण आपण मसाल्या भातामध्ये सुद्धा टमाटर घालतो, पण या भाताची चव तशीच झाली होती जशी मी हॉटेलमध्ये खाल्लेली होती. असं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता टमाटर पण आपले शिजलेले आहे. त्याच्यामध्ये घातलेले आहे हळद घातली, मीठ घातलं, तिखट घातलं, त्याच्यानंतर लाल रंगाचं तिखट घातलं, धने पावडर घातले आणि हे छान मिक्स करून घेतलेले आहे. हे मिक्स करून झालेत की त्याच्यामध्ये आपण घातले मस्त तांदूळ जे आपण भिजवू ठेवलेले होते. आणि बघा अशा प्रकारे आपण तांदूळ सर्व घातले आहे. आणि तांदूळ घातल्यानंतर काय, मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये ना पाणी असतं तांदळामध्ये. आपण पाणी तर मी निथळून घेतलेलं होतं, पण तरी थोडं पाणी असतं. तर मी काय करते, थोडे तांदूळ ना तेवढ्यामध्येच त्या मसाल्यांमध्येच भाजून घेते आणि जेव्हा ते पूर्ण असे कोरडे होईल ना तांदूळ, त्याच्यानंतर मग मी पाणी घालते. बघा पूर्ण मी आधी त्याच्यातनं पाणी पूर्ण सोकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये जेवढे तांदूळ आहेत तेवढे त्याच्या डबल आपण पाणी घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे की ना, हे तांदूळ जे मी वापरले ते बासमती तांदूळ नव्हते, त्याच्यामुळे थोडंसं मी लिंबाचा रस टाकला, कारण की थोडा मोकळा भात होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण मीठ घातलेलं पाणी टाकल्यानंतर. आणि झालं आपलं ऑलमोस्ट पूर्ण रेडी आहे. आता आपल्याला मस्त कुकरला शिट्टी होऊ द्यायची आहे छान प्रकारे. आणि बघा शिट्टीची वाट बघायची आणि बघता 2 ते 3 शिट्टी झाली की मस्त आपला हा टोमॅटो राईस रेडी आहे. बघा आता झालेला आहे, मी तुम्हाला उघडून दाखवते. मस्त 2 शिट्ट्यामध्ये भात शिजलेला आहे आपला. बघा इतका छान सुगंध आलेला होता ना. कुकर उघडल्यानंतर मी तुम्हाला सांगते, तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अशा पद्धतीने करा आणि तुम्ही खरंच माझं नाव घ्याल की हो तिने सांगितली होती. अशा प्रकारे रेसिपी आहे. खूप छान झालेलं होतं. चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया. मी थोडं सलाद पण कापलेलं होतं. आम्ही थोडं प्लेटिंगवर जरा काम करतो आहे. काकडी आणि निंबू छान मी कापून घेतलेले होते. एक एक करून थोडंसं इम्प्रूव्ह करतो आहे आम्ही आमचं प्रेझेंटेशन अशा प्रकारे. आणि मस्त वाढतो आहे. म्हणजे मला ना आधीपासून सवय होती की ना असे फोटो वगैरे घेण्याची जेवणाच्या ताटाचे वगैरे. बघा निंबू पण वाढलेलं आहे मस्त. आता आपण त्याच्यामध्ये वाढणार आहोत टोमॅटो राईस वाढणार आहोत. अशा प्रकारे मी वाटीमध्ये घेतला होता आणि त्याला मस्त असं पलटी करते ताटावर. आणि बघा किती छान दिसणार आहे तो आता टोमॅटो राईस.
थोडं गरम होतं, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर मी एक चमचाभर, एक छोटा जो तुपाचा चमचा होता त्याच्याभर मस्त असं तूप सोडलेलं आहे. आणि बघा मस्त वा 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 वा, काय मजा झाली आहे. आणि त्याच्यावर मस्त एक टोमॅटो चिरून मी टोमॅटोचा स्लाईस ठेवला होता. आणि वा 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 वा, मस्त 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 झालेला आहे हा टोमॅटो राईस. आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, एक नंबर झाला होता. मी म्हणते तुम्ही माझं नाव घ्याल ही रेसिपी बघून. अशा प्रकारे मस्त झालेला होता. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि सजेशन पण सांगा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुमचीच आहे. ठीक आहे, चला बघा मस्त झालं होतं. खरं सांगते मी तुम्हाला, खूप मस्त झालेला होता. चला, श्री स्वामी समर्थ. इथेच आपण या व्हिडिओला एंड करूया. आणि खूप मस्त तुपासोबत तुम्ही खाऊन बघा, एक नंबर झाला होता. चला, श्री स्वामी समर्थ.